नमस्कार मैत्रिणींनो, आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर. तुमचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी असे मोड आलेले हिरवे मूग व हरभरे त्यापासून आज आपण डोसे कसे बनवायचे ते बघूया. झटपट होणारी ही रेसिपी आहे. एकदा तरी बनवून बघा. आठवड्यातून एकदा तरी असे डोसे बनवून खाल्ले पाहिजे. कमी साहित्याचा वापर करून कमी वेळेत केलेले हे डोसे खायला खूपच चविष्ट असे लागतात. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपण मोड आलेले हिरवे मूग व हरभरे घेतले. त्यांना स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्या. धुवून झाल्यानंतर आता एक मिक्सरचं भांडं घेतलं. त्याच्यामध्ये आता आपण त्यांना टाकून घेऊया. त्याच्यामध्ये आता आपण भरपूर सारी कोथिंबीर घालूया. कोथिंबीर ही आवर्जून जास्त घाला. लसूण घालूया. गरजेनुसार हिरव्या मिरच्या घालूया. तुम्ही लाल मिरची वापरली तरीही चालेल, तुमच्या आवडीनुसार. जिरं घालूया. 1 वाटी इतका रवा घेतला आहे, त्याला घालून घेऊया व याला दळून घेऊया. दळताना पाण्याचा वापर करू नका. ऑलरेडी हिरवे मूग आणि हरभरे भिजलेले असल्यामुळे पाण्याची गरज पडत नाही. बरोबर वाटल्या जाता. हे सर्व मिश्रण आपलं आता दळून झालं आहे. त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. या पद्धतीने एकाच दिशेने फिरवा, म्हणजे पटपट मिश्रण तुमचं मिक्स होईल. एकीकडे पॅन गरम होण्यासाठी ठेवला होता. पॅनला व्यवस्थित गरम होऊ द्या. गरम झाल्यानंतर त्याला व्यवस्थित सगळीकडे तेल लावून घ्या. चमच्याच्या साहाय्याने आता आपण मिश्रण घेऊया. पॅनवर टाकून गोल आकारामध्ये चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित पसरून देऊया. या पद्धतीने व्यवस्थित पसरा, म्हणजे ते पटकन पसरल्या जातं. एका बाजूने त्याला व्यवस्थित भाजून घेऊया. जितका व्यवस्थित भाजला जातो डोसा, तितका खायला चविष्ट असा लागतो. भाजल्यानंतर उचटणीच्या साहाय्याने त्याला आता आपण उलट करून घेऊया. हे बघा, तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित अलगद निघाला आहे आणि एकदम खरपूस असा भाजला आहे. या पद्धतीने दोन्ही पण बाजूने आता आपण डोशाला व्यवस्थित भाजून घेऊया. सर्व डोसे आता आपण या पद्धतीने बनवून घेऊया. लहान मुलांच्या टिफिनसाठी, छोट्या रेसेससाठी तुम्ही या पद्धतीने झटपट होणारे डोसे बनवून द्या. नक्की ते आवडीने खातील. आपले सर्व डोसे बनून झाले. तुम्ही हे सॉससोबत खाऊ शकता किंवा हिरवे चटणीचा व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेला आहे. त्या पद्धतीने चटणी बनवून घ्या आणि त्यासोबत हे डोसे खाऊ शकता. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी असे डोसे तर नक्की बनवून बघा. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.